दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी पहिला सामंजस्य करार करण्यात आला। गडचिरोली जिल्ह्यासाठी कल्याणी समूहाशी हा करार केला गेला। गडचिरोलीमध्ये पोलादसाठी 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे। अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत हा करार केला। गडचिरोलीमध्ये 4000 रोजगार निर्मिती यामुळे होणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, गडचिरोलीसाठी मोठा 4000 रोजगार निर्मिती होणार आहे, मोठा करार म्हणून याकडे पाहावं लागेल। गुरु, आपण जर बघितलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत आणि महाराष्ट्रात गुंतवणूक कशा पद्धतीने वाढवता येतील यासाठी त्यांचा हा खरं तर दौरा आहे। आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल गुरु, तर पहिला सामंजस्य करार जो आहे तो दावोसमध्ये झालेला आहे आणि विशेषतः गडचिरोलीसाठी झालेला आहे। आपण पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस सध्या गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिला दौरा गडचिरोलीचा केला होता आणि आता आपण जर बघितलं असेल तर जवळपास 4000 रोजगार निर्मिती होईल एवढी गुंतवणूक जी आहे ती गडचिरोलीसाठी करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण पाहिलं असेल तर पोलादसाठी 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे। कल्याण समूहाशी हा करार झालेला आहे। स्टील आणि संरक्षण क्षेत्रासाठी हा खऱ्या अर्थाने करार झालाय। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांचा हा दावोस दौरा जो आहे तो महाराष्ट्रासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या दौऱ्यादरम्यान येणार आहे, मोठा रोजगार देखील या निमित्ताने निर्माण होणार आहे। अगदी धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।